काय कसाची सॅचरेल बोल. हॅलो गाईज, नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सर्वात मजेत असतील आणि मी मजेत स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आणि मस्त आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. सर्वात अगोदर तुमचा आजचा दिवस मस्त आनंदित जाओ. आणि आदल्या दिवशी होती एकादशी. लास्ट ब्लॉग तुम्ही बघितलं असेल तर आता आहे एकादशी, म्हणजे होती. अजून उपवास सुटला नाही माझा. ॲक्च्युली नाश्ता वगैरे अजून केला नाही आहे, तर मी आता बट्टी वगैरे करणार आहे आज. तर मी तुमच्यासोबत म्हटलं शेअर करते. एक वेळेस मला आय थिंक वाटतं की मी केलं आहे तुमच्याकडे सोबत बट्टीची रेसिपी, आमच्या खांद्याची स्पेशल. बट म्हटलं चला आज नुसतं डायरेक्ट शॉर्टकटमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला रिकॅप करू. सो चला आपण आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू आजचे दिवसभर थोडं काय फार काय जे होईल ते मी तुम्हाला शेअर करेल. आणि चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि नक्की करा. सो चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. पहिले स्वयंपाक करण्याच्यावर थोडे छोटे मोठे काम आहे ते करून घेते मी अगोदर, नंतर स्वयंपाकाला स्टार्ट करूया आपण. तर फायनली स्टार्ट करू स्वयंपाक. आणि मी आता गेलेली कोमलकडे नाश्ता करायला. कोमलने बोलवलेलं पोहे बनवलेले तिने. तर आता सानूला आणि साचीला सुट्टी आहे, तर साची तर झोपलेली. पावसाचं रेन अलर्ट दिलेला आज, आणि नेमकं ज्या दिवशी रेन अलर्ट देतो म्हणजे तिकडनं येतं स्टेटकडनं, त्या दिवशी नेमका पाऊस नाही पडत. आणि आज पाऊस म्हणजे सुरू आहे, नाही असं नाही आहे, बट एकदम जोरात पाऊस येईल असं म्हणून अलर्ट दिलेलं. तर असं काय होत नाही, दरवेळी असंच होतं आहे, ज्या दिवशी अलर्ट असतो त्या दिवशी पाऊस येत नाही. तर आताच तिकडनं मी जस्ट आले, म्हटलं चला आता तरी स्वयंपाकाला स्टार्ट करूया. आणि हे बघा मी बट्टीचं पीठ काढून ठेवलं आहे. तर आता याच्यामध्ये मी काय काय टाकते तुम्हाला दाखवते. सर्वात अगोदर मी टाकणार आहे यामध्ये ओवा. तो आपल्याला असं क्रश करून टाकायचं आहे. तो घेतला मी असं मस्त ओवा, आणि जास्त प्रमाणात घ्यायचं. तर आपण घेऊ थोडी शोपने पण एक वेगळी टेस्ट येते मस्त बट्टीला. त्यानंतर घेतली मी धणे, जिरं कुटून घ्यायचं आपल्याला चांगलं. ते बघा असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आपल्याला टाकायचं मीठ चवीनुसार, एक पळी तेल, सोडा टाकला बघा एवढं. सोडा ऑप्शन आहे, तुम्हाला जर नसेल पाहिजे तर नको टाका, बट मी टाकते. बट्टे छान फुलतात. ते नमक हल्दी हे सर्व बघा आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. काय ग साची सानो, हे बघा असं आपण सर्व एकजीव करून घ्यायचं आपल्याला. एकजीव झालं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल पीठ कुठलं आहे, तर पीठ मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे लास्ट ब्लॉगमध्ये मी कसं बनवते हे पीठ. तर 1 किलो गहू मी घेते, आणि त्यामध्ये 1/2 किलो मक्का, जो मार्केटमध्ये इझिली भेटतो. कुठे आमच्याकडे जास्त भेटत नाही मका, 1 का 2 दुकानामध्ये भेटतो, तर असं आणून ठेवते मी कधीतरी. जर तुमच्याकडे मका नसेल तर तुम्ही रवा टाकू शकतात. बट हे मक्का टाकून जे बट्टी बनते त्याची टेस्ट वेगळीच. ते क्रिस्पी लागतं, ते छान कुरकुरीत वगैरे. असं कुरकुरीत म्हणण्यापेक्षा अशा क्रिस्पी टाईप, आणि टेस्टमध्ये फरक पडतो. रवा आणि पीठ आपण मिक्स करून करतो, त्यात एवढं फुलत पण नाही त्या. आणि हे पीठ मी आपली घरगुती चक्की असते त्याच्या 5 नंबरच्या जाडीवर दळून घेतलं आहे. आणि मोठी चक्की असते त्यामध्ये पण त्यांना जर सांगितलं की एकदम जाड लाडूचं सांगायचं. जर कधी तुम्हाला घरगुती चक्की नसेल तर त्यांना लाडूचं सांगितलं तरी ते मस्त दळून देतील तुम्हाला. आणि घरगुतीच्या याच्यावर जळायचं असेल तर 5 नंबरवर असं दळून घ्या मस्त. 1 किलो गहू आणि त्याला 1/2 किलो मक्का. हे बघा असं पीठ मळून घेतलं मी. घट्टसर नाही, म्हणजे थोडं नॉर्मली जसं आपण चपातीचं मळतो तसं नाही मळलं आहे. थोडं तो पातळ, आणि थोडं पाणी टाकून ठेवलं आहे, झाकून ठेवलेलं. कारण पाणी शोषलं जातं जेवढं तुम्ही पाणी टाकलं, आणि थोडं पाणी शोषत. आणि असं पीठ मळण्याचं रिझन असं की बटाटा छान फुलतात. जर तुम्ही कडक भिजवलं तर बटाटा फुलणार नाही एवढ्या. असं छान नॉर्मल भिजवायचं आहे. आणि पीठ मळताना एकदम हलक्या हाताने भिजवायचं. एकदम जसं आपण गव्हाचं पीठ भिडतो चपातीचं, ते आपण दाबून हे करतो तसं नाही करायचं. नॉर्मल हलक्या हाताने भिजवायचं असतं. सो बघा मस्त असं बघा झाकून ठेवते मी 10 मिनटं. नंतर 10 मिनटात बट्टे लावूया आपण. तोपर्यंत मी भात वगैरे ते करून घेते, भात आणि डाळ एक साईडला. तर आता बट्टीचं पीठ सेट होतं तोपर्यंत आपण इथे वरण बनवून घेऊ. आणि वरण मी साधं बनवणार आहे, कारण घोटलेल्या वांग्याची भाजी पण करणार आहे मी. त्याची रेसिपी तुम्हाला मी शेअर करते.
फोडणीचंही वरण तुम्ही करू शकतात. जर तुम्हाला भाजी नसेल करायची तर नुसतं फोडणीचं वरण आणि बट्टी खूप छान लागते. तसंही आता मी ते साधी करणार आहे डाळ. तर मी त्यामध्ये अगोदर जिरं टाकलं, तेल टाकलं. तेलामध्ये हिंग आणि जिरं टाकून घेतलं आणि डाळ मी 15-20 मिनटं अगोदर मस्त धुवून स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली. कारण का डाळ मस्त पटकन शिजते आणि अशी जास्त वेळ नाही लागत, चिकनी शिजते डाळ. आणि गॅस पण आपला पटकन वाजतो आहे. 1-2 शिट्ट्यामध्येच डाळ होते मस्त. आणि पाणी जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घ्या त्यामध्ये, कारण वरण-बट्टीला कसं असते, मध्ये आपण जेवढं वरण टाकू तेवढं ते शोषून घेते. तर वरण थोडं पातळच ठेवा, म्हणजे एकदम पातळ नको आणि एकदम घट्ट नको. जसं आपण वरण भातवर खातो भातावर, ते कसं आपलं घट्ट असतं आणि बट्टीसाठी वरण जरा थोडं पातळ पाहिजे. तर याला मस्त तूप टाकायचं मस्त वरणबट्टीवर झाल्यानंतर आणि मस्त खायचं, खूप छान लागते. तर आता बघा इथे कुकर पण लावून घेणार आहे मी आणि पीठही आपलं सेट झालं आहे. तर मी बट्टा एक कुकरच्या इडलीचं कुकर असतं त्यामध्येच बनवते. तुम्ही बॉईलही करू शकतात म्हणजे पाणी वाफवायचं आणि पाणी गरम झाल्यानंतर हे जसं आपण गोळे करतो बट्टीचे त्याप्रमाणे गोळे करून त्यात सोडलं तरी चालतं आणि 15-20 मिनटं ते पण उकळून घ्यायचं पाण्यामध्ये, तसंही चालतं आहे. बट मला ते आवडत नाही, काय माहीत, मला हे असं बरं पडतं आहे. इडलीचं भांडं भरतं एक, पण तरी मला हे जास्त म्हणजे कम्फर्टेबल वाटतं असं. तर इडलीच्या भांड्यामध्ये मी असे गोळे करून घेईल. तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही छोटे करू शकतात, यापेक्षा मोठेही करू शकतात. बट मला कसं एवढं साईज ठीक आहे. आता याच्यामध्ये मी 4-5 तुकडे करेल एका गोळ्याचे. तर याप्रमाणे सर्व गोळे करून घेणार आहे मी आणि मस्त पीठ इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि झाकण लावून घेतलं चालू आहे. आणि हे बघा सानू मॅडमची इकडे खेळणी चालली आहे, गॅस गीस स्टडी लावली मी. आता डाळ पण लावली एक साईडला, तर बसतं होतं थोडं. आणि पाणी उकळलं होतं म्हणून मी ते लावून टाकलं डायरेक्ट. आणि लागतील 25 तरी मिनटं लागतील. काय कर सुवाली जागेसाठी तिला करून देखील जाऊ ते काढून द्या सर्व तिला जा. आता बट्टी होते तोपर्यंत बसते मी जरा, कपडे वगैरे घरी करायचे तेवढे करून घेते. पेन साईडला ठेव. आणि यांनी जाम पसर करून ठेवलं घरात, आज सुट्टी ना, आज तसंच चालू राहिली. तर फायनली झाले 20 ते 25 मिनटं आणि बट्टा पण मस्त झाला. तुम्ही बघू शकता चाकूला अजिबात लागलं नाही आणि किती फुलत बघा, तुम्ही गोळे करताना बघितलं असेल. आणि आताची साईज बघू शकतात. तर मी जस्ट बट्ट्या काढल्या तेवढ्यात हे आले जेवायला आणि नेमके वाजले 12:15 वाजता. वेळही नव्हतं झाला. एरवी असं जेवण रेडी असतं तेव्हा येत नाही लवकर, 1, 1:30, कधी 2, 2:30 असे वाजतात. बट नेमकं आज जेवण रेडी नव्हतं तर आले आणि त्यांना म्हटलं थांबा तुम्ही 5-10 मिनटं, तुम्हाला मी पटकन जेवायला देते. तर बट्टा तर झाला, तर फक्त फ्राय करायचे बाकी होत्या. तर म्हटलं चला अगोदर इकडे एक साईडला भाजी लावूया आणि नंतर बट्टा फ्राय करता येतील. तर इथे तुम्ही बघू शकता मी ग्रीन कलरची वांगी घेतली. पर्पल नाही आवडत मला वांगी, मला ही ग्रीनच वांगी असते. ही पण जर भेटली तरच मी वरणबट्टी करते, नाही तर मी करत नाही. आणि वांग्याची भाजी म्हणजे मोस्टली यांना पण आवडत नाही, मला पण आवडत नाही. फक्त आम्ही ही बट्टी करतो तेव्हा ही घोटलेली भाजी असते तेव्हाच खातो. आणि भरीत खातात, भरीत खूप आवडतं यांना. बाकी असं भाजी आवडत नाही त्यांना वांग्याची. मला पण नाही आवडत भरीत, तर मी आता खायला लागली आहे, थोडे दिवस झाले. 2-3 वेळेस खाल्लं मी भरीत, नाही तर मी भरीतही खात नव्हते. आणि घोटलेली वांग्याची भाजी मी पहिल्यापासून खाते, बाकी वांग्याची भाजी नॉर्मली मी खात नाही. लग्नाच्या अगोदर पण मी खात नव्हते, मी चटणी पोळी खाऊन घ्यायची. बट वांग्याची भाजी असं मी जेव्हा पण म्हणजे मला नकोच वाटायचं. तर सर्व वांगे कट करून घेतले मी. पूर्ण अर्धा किलो वांगी होती, त्यातून 2-3 मी काढून ठेवली भाजीसाठी सानूला, कारण वांग्याच्या भाजीचा रस आवडतो. वांगी नाही खात ती, पण तिला रस आवडतो. म्हटलं चला तिच्यासाठी एक दिवस बनवून देईल. आणि इथे वाटण करून घ्यायचं आपलं, ठेचा आपण ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे. तरी मी ते घेतलं आहे 4-5 मिरच्या आणि जिरं घेतलं आहे, थोडं अद्रकचा तुकडा आणि लसूण, तुम्हाला जसं आवडतं असेल तसं त्याप्रमाणे. आणि अद्रक ऑप्शनल, तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकतात, नसेल टाकायचं नको टाका. बट मी टाकते, छान टेस्ट येते वांग्याच्या भाजीला. ही घोटलेली भाजी असते ना, त्याला खूप छान टेस्ट येते. आणि आमच्या खानदेशकडची स्पेशल आहे, नक्की ट्राय करून बघा. जर तुम्ही खानदेशी नसतील तर नक्की ट्राय करून, खूप छान लागते. आणि आता तेल घेतलं मी, तेलामध्ये टाकलं जिरं. आणि जिरं मी माझ्या भाज्यामध्ये खूप असते, जिरं मला खूप आवडतं. माझं पूर्ण 1 किलो जिरं कधी संपतं मला माहीत नाही पडत. आणि तेल घेतलं मी, तेल गरम झाल्यानंतर त्यात टाकलं जिरं आणि कढीपत्ता टाकायचा आहे भाजीमध्ये, खूप छान टेस्ट हो. ताजा असेल कढीपत्ता तर अजून भारी.
आणि वांगे कट करून घेतले मिठाच्या पाण्यामध्ये, तुम्ही बघितलं असेल. आणि जो ठेचा आपण टाकलेला तो 1-2 मिनटं मस्त होऊ द्यायचा. आणि इकडे साईडला आता बट्टे तळण्यासाठी पण मी तेल काढून घेते, कारण कसं एकसोबत 2 कामं होऊन जातील. आणि मसाला मस्त थोडा झाल्यानंतर ठेचाच बनवायचा, त्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची वाटण करताना. आणि हळद टाकून घेतली मी थोडा मसाला झाल्यानंतर. आणि त्यामध्ये टाकली वांगी आणि मीठ चवीनुसार. आणि खूप छान लागते ही भाजी गोठलेली. आणि आमच्या गावाकडे तसे भंडारे पण असतात, भंडाऱ्यामधली भाजी तर एकदम 1 नंबर टेस्टी लागते. आणि तिथल्या बट्ट्यावर म्हणजे घरच्यापेक्षा एकदम मस्त भंडाऱ्यातलं जे जेवण असते ते एकदम भारी असते. आणि आमच्या गावाकडे मोस्टली भंडारा जेव्हा असतो तेव्हा वरणबट्टीच बनवली जाते. बट इकडे तसं काही भंडारा वगैरे नसते. तर आठवण खूप येते आमच्याकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप मस्त भंडारा असायचा. गोलाने मार्केट आहे आमच्याकडे, तिकडे आम्ही दरवर्षी जायचो. तर आणि बघा बट्ट्या पण किती मस्त फुलल्यात. आणि आता तेल पण गरम झालं, म्हटलं चला सोडून देऊ बट्ट्या, म्हणजे 1-2 घाण निघतील त्यांना जेवायला देता येईल मला. आणि खूप छान फुललेल्या बट्ट्या, याप्रमाणे तुम्ही करून बघा, मस्त लागतात टेस्टी. सर्व बट्टे मी असे कट करून एकाचे 4-5 तुकडे केलेत मी. आणि एका इडलीमध्ये भांड्यामध्ये 13 बसतात, म्हणजे 13 इडली आहेत. 13 इडली होतील असं ते भांडं आहे. तर 13 बरोबर मी करून घेतले ना, 1-2 खाली होते, बहुतेक 11 असतील काहीतरी. तसे तुकडे करून घेतले मी. आणि भाजी बघा वांग्याची मी साईडला ठेवली, ती थोडी असं पाणी टाकून मी तेलात होऊ दिली तिला. आणि त्यानंतर हे जे पाणी ठेवलं आहे त्यामध्ये टाकून घेईल, मिक्स करून घ्यायची मिक्स. आणि जास्त पाणी पण नाही, थोडंच पाणी, जोपर्यंत लेवळं आहे पाण्याची वांग्याची तेवढंच आपल्याला ठेवायचं पाणी. आणि छान मस्त 1-2 शिट्ट्या मी काढून गेला आता. आणि छान लागते वांग्याची भाजी, मला खूप आवडते, कारण घोटलेली असते आणि वेगळी टेस्ट ते मस्त. वरणबट्टे आपण जेव्हा खातो तेव्हा निंबू पिळायचं त्याच्यामध्ये भाजीमध्ये, खूप छान लागते. आणि इथे एक साईडला बघा बट्ट्या पण होत्या. आता गॅस वगैरे पुसून घेतला मी, कारण म्हटलं पटापट आवरलेलं बरं. आणि बट्ट्या अशा थोड्या ब्राऊन करायच्या. आणि इकडे बघा मी चपातीचा डबाच घेतला डायरेक्ट, म्हटलं असं इकडे तिकडे करण्यापेक्षा डायरेक्ट डब्यातच टाकते. आणि कलर बघा याप्रमाणे तळून घ्यायच्या, मस्त क्रिस्पी छान लागतात. मला नरम आवडतं, मला असं थोडं क्रिस्पी आवडतं, थोडं ब्राऊन झालेल्या. जर तुमच्याकडे म्हणजे वयस्कर लोक असतील तर तुम्ही थोडं सॉफ्ट ठेवू शकता, सॉफ्टही छान लागतात, म्हणजे असं. बट ह्या कसं थोडं कुरकुरीत ज्यांना जात असेल त्यांना खायला मस्त. आणि मला जास्त ना वरणासोबतपेक्षा भाजीसोबत जसं छान वाटतं तर त्यांचं ताट मी करून घेतलं आहे, कारण बट्टी म्हटलं थंड होईल. आणि वरण पण एका वाटीमध्ये म्हटलं काढून ठेवून देते, म्हणजे तेवढं थंड होईल. आणि साचीचंही तिला जायचं होतं ट्युशनला, तर तिचंही मी ताट एक साईडला करून घेणार आहे. आणि सर्व बट्टे याप्रमाणे मी आता तळून घेईल मस्त. तर फायनली मस्त बट्टे तळून झाले. आणि तुम्ही बघू शकता भांडं किती मोठं माझं, चपाती ॲक्च्युली मी याच्यात ठेवते आणि नाकापेक्षा मूर्ती जड अशी फिलिंग होत होती मला, बट काय नाही मस्त चालतं आहे. आणि वांग्याची भाजी झाली मस्त. आणि फायनली नंतर असं घोटून घ्यायची, मुरण्या भाजीचं नाव आहे घोटलेली वांग्याची भाजी. असं घोटल्यानंतर छान अशी पूर्ण स्मॅश होते ती आणि छान लागते. आणि इथे बघा घोटलेली वांग्याची भाजी किती छान दिसते बघा. तर आता आपण टाकूया कोथिंबीर. आणि कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलं आहे भाजीला. आणि तुम्ही नक्की ट्राय करा, ही भाजी खूप छान लागते, टेस्ट लागते एकदम. आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा भाजीची रेसिपी कशी वाटली. लवकर काय करायला गेली, हां ये लवकर. तर फायनली मी बसले होते जेवायला. आणि हे गेले, साची पण गेली ट्युशनला. आणि सानू गेलेली आदूकडे. तर आता आली मॅडम, तिला म्हटलं चल थोडंफार खाऊन घेते. आदूकडे जेवण करून आली. म्हटलं चल मला भूक लागली, मी थांबले त्याच्यासाठी. ती बोली खाते मम्मी मी पण वरणबट्टी, तिला पण आवडते वरणबट्टी. आणि मेन म्हणजे स्वीट बनवायला विसरून गेली मी, की जनरली आपण उपवास सोडताना काही एखादी वस्तू गोड बनवतो, ते बनवलंच नाही गडबडीमध्ये, राहून गेलं. तर असं जाऊ दे, असं इथं उपवास सुटला आहे, म्हटलं काय नाही. आणि शिरा कसं 2-3 दिवसापूर्वीच खाल्लेला, तर म्हटलं दुसरं काहीतरी बनवलं होतं मी, खीर वगैरे असं. नंतर फायनली विसरलीच. आता काय नाही, चला जेवून घेते मस्त आणि पोटभर. आणि तुम्ही उपवास सोडायला काय काय बनवलेलं कमेंट्स करून मला नक्की सांगा. आणि ह्या वांग्याची भाजी निंबू पिळून खायचं मस्त लागते, एकदम टेस्टी. आणि मला वरण बट्टीसोबत खाण्यापेक्षा, बट्टी वरणासोबत खाण्यापेक्षा वांग्याची भाजीसोबतच जास्त आवडते. तर खूप छान टेस्ट लागते ही. सानो जा, सानूला सुट्टी आज. पापड देऊ विनायक, या तुम्ही पण जेवायला.